कागल शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बोभाटे बंधूंच्या चिरमुरे फरसाण भट्टीला बुधवारी रात्री भीषण आग लागली। या आगीत भट्टीतील आणि गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झालं। कागल अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली। या आगीत सुमारे 7 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झालंय। कागलमधील ब्रह्मपुरी परिसरात नंदकुमार बोभाटे आणि प्रकाश बोभाटे यांची चिरमुरे फरसाण भट्टी आहे। सिमेंट काँक्रीटच्या 3 मजली इमारतीच्या तळमजल्यावर भट्टी असून वरच्या 2 मजल्यांवर चिरमुरे फरसाण आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि तयार माल ठेवण्यात येतो। कागल पोलीस ठाण्याच्या समोरील बोळात अत्यंत दाटीवाटीनं वसलेल्या लोकवस्तीत ही भट्टी आहे। बुधवारी सायंकाळी 5 वाजता नेहमीप्रमाणे ही भट्टी बंद करण्यात आली। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला। आजूबाजूच्या नागरिकांनी याबाबतची माहिती बोभाटे बंधूंना दिली। तसंच कागल नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली। लोकांनी इमारतीच्या तळमजल्यावरील गॅस सिलेंडर, खाद्यतेलाचे बॅरेल, डबे आणि इतर साहित्य तातडीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं। दरम्यान कागल नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या। मात्र अरुंद रस्त्यामुळे केवळ एकच गाडी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली। तासभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली। फरसाण आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी भट्टीत खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। या खाद्यतेलाच्या साठ्यामुळे आगीचा भडका उडाला। त्यामुळे भट्टीतील सर्व साहित्य आणि तयार खाद्यपदार्थ जळून खाक झाले असून सुमारे 7 लाख रुपयांचं नुकसान झालं। आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे भरवस्तीत लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही।